तिसऱ्या टप्प्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असेल तर ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याकडे, कारण कोल्हापूरच्या दोन्ही जागांसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा सेना भाजप युती जिंकेल असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर कोल्हापुरात आमचं ठरलंय याचा फायदा झाला असल्याचं वक्तव्यही चंद्रकांतदादा यांनी म्हटलंय। आज त्यांनी आपल्या कुटुंबियांचा येऊन मतदानाचा हक्क बजावला, त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। काय सांगाल, तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचं कोल्हापुरात झालेलं आहे, कसा नेमका तुम्हाला विश्वास वाटतोय, लोकांची गर्दी कशी वाटते? जेव्हा जेव्हा लोक गर्दीने बाहेर पडतात, त्यातही तरुण तरुणी बाहेर पडतात, ज्यांचं मतदान पहिल्यांदा व्हायचं आहे ते उत्साहाने बाहेर पडतात, त्यावेळेला ते मतदान हे बीजेपीचं असतं, शिवसेनेचं असतं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी 7 वाजता मतदान केंद्र उघडण्याच्या आधी लोक रांगा लावून बसलेले आहेत। असा उत्साह निवडणुकांमध्ये ह्यापूर्वी नव्हता, कारण लोकांना असं वाटायचं मत ह्याला दिलं काय आणि त्याला दिलं काय, हा पक्ष आला काय आणि तो पक्ष आला काय, हा पंतप्रधान काय तो, काही फरक वाटत नव्हता। पण गेल्या 5 वर्षामध्ये लोकांना योग्य माणसाने नेतृत्व करण्याचं महत्त्व पटलं आणि त्यामुळे काही करून मोदींना पंतप्रधान करायचं ह्या भूमिकेतून लोक बाहेर पडलेले आहेत। प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये आहे। कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये नेमकं काय वाटतंय? कोल्हापूरमध्ये फ्रॉम द डे वनच वन वे होता। हातकणंगलेमध्ये 2 दिवस आधीपर्यंत चुरस होती, पण ज्या क्षणी विनय कोरेंनी धैर्यशील मानेंना धनुष्यबाणाला मदत करा, आपल्या गटाचं मतदान हे धनुष्यबाणाला झालं पाहिजे असं मेसेज पाठवायला सुरुवात केली, वेगवेगळ्या गावांमधल्या आपल्या गटाला बोलवून सांगायला सुरुवात केली, 2 लाखापेक्षा जास्त मतं ही विनय कोरेंची ह्या मतदारसंघात आहेत। हे ज्या क्षणी त्यांनी सुरू केलं त्या क्षणी हातकणंगले मतदारसंघातली चुरस संपली, शिवसेनेचे धैर्यशील माने धनुष्यबाणावर वन वे सुरू झालं। आपल्या ठरल्याचा फायदा झाला? आपलं ठरल्याचा फायदाच होईल, तो बोनस आहे। बीजेपी शिवसेनेची ताकद आणि मंडलिकांची पुण्याई यावरच विजयी व्हायला पाहिजे, पण आपलं ठरलंय नावाचं बंटी पाटलांनी जे अभियान सुरू केलं त्याचा नक्की फायदा झाला। पश्चिम महाराष्ट्राचं काय गणित वाटते? पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेने 10च्या 10 जागा येतील। बारामती अपवाद नाही, सातारा अपवाद नाही, माढा अपवाद नाही, काही अपवाद नाही, रांगेने येतील। महाराष्ट्रामध्ये 45 जागा येतील। आपण या ठिकाणी बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10च्या 10 जागा आहेत त्या सेना भाजप युतीच्या येतील आणि जे महाराष्ट्रामध्ये 40च्या वर सीट आहेत त्या युतीच्या येतील असं वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूरचे असेल किंवा हातकणंगलेचे असतील, या दोन्ही सीट आहेत त्या वन वे या ठिकाणी निवडून येतील असं देखील मत चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।